वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, त्या जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि आर्थिक सुबत्ता येते. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, घरामध्ये घर सजवायला म्हणून आपण ज्या काही गोष्टी वापरतो, मग ते वॉलपेपर असतील, काही मूर्ती असतील, सुशोभित करण्यासाठी जेवढ्या काही वस्तू वापरल्या जातात, त्या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या घरावर, घरातल्या लोकांवर होत असतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे घर सजवताना ज्या गोष्टीची निवड तुम्ही करणार आहात ती अगदी चोखपणे करायला हवी. अशातच आपण जेव्हा एखाद्या श्रीमंताच्या घरी जातो तेव्हा त्याच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या पाहून आपल्यालाही वाटतं की आपल्या बजेटनुसार आपणही आपलं घर असं सजवायला हवं. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार आपण बघणार आहोत की कोणत्या गोष्टीने आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते, घरात संपन्नता येऊ शकते. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे धावणारे 7 घोडे. सूर्यदेवाच्या रथाला 7 घोडे आहेत, जे 7 वारांचे प्रतीक आहेत. त्यावर स्वार होऊन सूर्यदेव येतात असं म्हटलं जातं. म्हणूनच वास्तुशास्त्रात 7 धावणाऱ्या घोड्यांचं छायाचित्र घरात लावणं शुभ मानलं जातं. त्यामुळे आर्थिक भरभराट होते, करिअरमध्ये उत्तम प्रगती होते असं सुद्धा मानलं जातं. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कमळ. कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे. त्यात उमललेलं कमळ पाहून मन जितकं प्रसन्न होतं, तितकंच हे कमळ समृद्धिदायक सुद्धा मानलं जातं. कमळाचा एखादा फोटो, छायाचित्र तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. त्यामुळे मनशांती मिळते. वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते. लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आर्थिक वाढ होते. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार एका पक्ष्याचे चित्र लावणं शुभ मानलं जातं आणि तो पक्षी म्हणजे मोर. अनेक रंगांनी युक्त असलेला मोर नेत्र सुखद देतो असं नाही तर आनंदही देतो. मोराचं दर्शन रानावनात जाऊ तेव्हाच होतं, पण वास्तुशास्त्र सांगतं की घराच्या भिंतीवर मोराचं चित्र किंवा प्रतिमा लावली असता तुमचे आयुष्यसुद्धा विविध रंगांनी रंगून जातं आणि आर्थिक स्थैर्य लाभून रंगीबेरंगी आयुष्याचा आस्वाद घेता येतो. त्यानंतरच सगळ्यात महत्त्वाचं चित्र म्हणजे धबधबा. धबधबा प्रत्यक्ष अनुभवणे जितका आनंददायी तेवढाच त्याची प्रतिमाही. ही मन प्रसन्न करणारी असते. हे वाढत्या सुबत्तेचे लक्षण आहे. हे चित्र लावल्याने घरात चहूबाजूने आर्थिक लाभ होतात आणि लक्ष्मी तुमच्या घरी वास करते असं म्हणतात. त्यानंतरचं चित्र आहे पर्वत रांगांचं. आपलं ध्येय शिखर गाठायचं असेल तर आपल्या डोळ्यासमोर त्याची आठवण करून देणाऱ्या पर्वत रांगांचे छायाचित्र लावा. पर्वत जसे अचल असतात तसंच तुमची कीर्ती, संपत्ती यांनाही स्थिरता त्यामुळे प्राप्त होते असं म्हटलं जातं. मंडळी, हे होते वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले चित्र किंवा प्रतिमा, जे आपण आपल्या घरात लावले असता आर्थिक सुबत्ता येते असं म्हटलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, जर आर्थिक सुबत्ता हवी असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट यांना पर्याय नाही. ह्या सगळ्या चित्रामुळे आपल्या घरात मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि ती सकारात्मकता आपल्याला प्रामाणिक कष्ट करायला प्रेरित करते. पण ह्या व्यतिरिक्त ईश्वराचा आशीर्वाद सुद्धा हवाच असतो. म्हणूनच तुम्हाला जर तुमच्या घरात पैसा येत नाही, टिकत नाही, आर्थिक अडचणी आहेत आणि अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे असं वाटत असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आणि सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे श्री सूक्ताचं दर शुक्रवारी पठण करणं. हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. श्री सूक्तामुळे माता लक्ष्मीची कृपा होते. ज्या घरात श्री सूक्त म्हटलं जातं तिथे पैशाची कमतरता कधीच भासत नाही. हे श्री सूक्त संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे अर्थात म्हणायला अवघड आहे,
पण तुम्ही ते म्हणायला शिकू शकता. एकदा तुम्ही ते म्हणायला शिकलात की त्यानंतर दर शुक्रवारी जर तुम्ही ते स्तोत्र 16 वेळा म्हटलं तुमची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, तर चमत्कारिक अनुभव तुम्हाला हे येतील. 16 वेळा शक्य नसेल तर तुम्ही रोज एकदा सुद्धा म्हणू शकता, पण नियम करा की रोज एकदा म्हणायचेच. ह्या पद्धतीने तुम्ही श्रीसूक्ताचे पठण करत गेलात तर तुम्हालाच लवकरच अनुभव येईल की तुमची आर्थिक स्थितीही सुधारते, तुमच्या नोकरी व्यवसायात बरकती होते. माता लक्ष्मीच्या कृपेचा ज्यांना खरंच अनुभव घ्यायचा आहे त्यांनी श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने श्रीसूक्ताचे पठण नक्की करावं. ह्या उपायांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, त्यामुळे निश्चितच तुमची बचत होईल. चला बघूया पहिला उपाय काय आहे. फरशी पुसताना मिठाचा वापर करा. वास्तुशास्त्रानुसार रोज घराची साफसफाई करताना मीठ पाण्यात मिसळून घर पुसलं तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्याही दूर होतात. तुम्हाला होणारे सततचे त्रास, अनावश्यक खर्च, मानसिक तणाव या सगळ्याच गोष्टी त्यामुळे दूर होतील. पण लक्षात ठेवा की रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी मात्र घर पुसताना मिठाचा वापर करू नये. इतर दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसू शकता. दुसरा उपाय, झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवा, ते स्वच्छ कोरडे करा आणि मगच झोपायला जा. ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. रोज केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता तर दूर होईलच, पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या भोवती जाणवेल. त्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल. हे तुमच्या झोपेसाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि ही सवय तुम्हाला नकारात्मक वेळेला सकारात्मकतेत बदलेल. तिसरा उपाय म्हणजे घराबाहेर कचरा साठवून ठेवू नका. आर्थिक प्रगती आणि भाग्याची साथ लाभावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरासमोर कधीही कचरा साठवून ठेवू नका. त्याचबरोबर घरात रोज पूजा करण्याआधी दारासमोर गंगाजल नक्की शिंपडा. त्यामुळे माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो, घरातील सदस्यांमधील समस्या दूर होतात, प्रेम वाढतं आणि घरात सुख समृद्धी वाढते. पुढच्या उपायाकडे वळूया. पुढचा उपाय असा आहे की सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना तुम्हाला आरतीमध्ये कापूर जाळायचा आहे. असं मानलं जातं की कापुराचा वास वातावरणात पसरल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्याचबरोबर कापराचा धूर वैश्विक ऊर्जेशी जोडलेला आहे, ज्यामुळे घरातील पूजा स्थानाचा मार्ग मोकळा होतो. असं केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर काही स्तोत्र आहेत जी तुम्ही रोज पठण करायला हवी. त्यामध्ये एक स्तोत्र आहे ते म्हणजे लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्र. ही स्तोत्र रोज पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते. पैसा मिळवण्यासाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं. ही स्तोत्र चमत्कारिक आहे, ज्यांच्या पठणाने माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, ह्या गोष्टी करत असताना पण वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात. जसं की अनेकांना जेवण करताना अभ्यास करायची किंवा काम करायची किंवा काहीतरी खात खात काम करण्याची सवय असते. ही सवय अशुभ मानली जाते. ही सवय तुम्ही टाळायला हवी. आर्थिक गोष्टीसाठी ही सवय हानिकारक ठरू शकते. जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते. जर तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केलं तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे ही सवय तुम्ही टाळायला हवी. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आपण काही उपाय इथे पाहिले, जे तुम्ही केले तर तुमच्या घरात पैसा टिकेल आणि वाढेल. तसंच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. जय महालक्ष्मी. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.